नियोजन किंवा दरवाढ करण्यात विचार करीत आहे का? अहो एखादा प्रश्न आम्ही विचारतो, आम्हाला विचारू द्या ना. उत्तर दिलं ना तुम्ही, विचारताय त्या प्रश्नाला. नाही माझे प्रश्न माझा प्रश्न होता. एक तर आम्हाला बोलायला संधी मिळत नाही. प्रश्न आमचा होता, तो माझा प्रश्न होता. मंत्री महोदय, नाही आणखीन माझा एक प्रश्न आहे. आणखीन प्रश्न शासनाने आयुष्मान ऍप तयार केलेले सांगितले आहे, परंतु ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना या ऍपची माहिती नसते. त्यामुळे तालुका व जिल्हा स्तरावर हेल्पलाईन, तक्रार निवारण केंद्र किंवा विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्याचा शासन काही प्रस्ताव आहे का? असेल तर ते किती दिवसात करणार? सन्मान्य सदस्य रत्नाकर गुट्टेवार साहेबांनी जे प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न असा होता की अकोल्यामध्ये ज्या पद्धतीच्या तक्रारी झाल्या त्याच्यावरती कारवाई काय केली. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्या लोकांच्यावरती जे दोषी आहेत त्या लोकांना पाचपट दंड, शांत ठेवा, त्यांचा आपल्याबरोबरचा असणारा MOU रद्द केलाय. त्याच्याही पलीकडं मी तरी अशा सूचना दिलेत की यातल्या जे वारंवार चुका करणारे अशा किमान 5 लोकांवरती तरी FIR दाखल केले पाहिजेत. कारण यापूर्वी याचं राईट मॉनिटरिंग इतकंसं होत नव्हतं. आता ही योजना इतक्या प्रभावीपणाने जेव्हा आपण राबवतो तेव्हा अशा चुकीच्या लोकांना आमच्याबरोबर घ्यायची काही गरजच नाही. त्यामुळे यातल्या काही जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून FIR सुद्धा आपण दाखल करतोय की ज्याचा एक चांगला मेसेज जाईल की चुकीचं काम इथं आपण सहन करणार नाही. दुसरा भाग आपण जो विचारला की या सगळ्यांच्या बरोबरीनं भविष्य काळामध्ये याच्यावरती आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत, तर मगाशी सन्मान्य पटोले साहेबांनी जे विचारलं, आता AIचं जे आपण ॲप आणलंय त्यामुळे इतक्या चुकीच्या लोकांवरती कारवाई झालेल्या आहेत की आपल्याकडनंच माझ्याकडे कोण येऊ नये. माझी विनंती सगळ्या आमदार महोदयांना आहे, आपण योग्य गोष्टी करतोय. ही योजना प्रभावीपणाने राबवली. राज्याच्या बजेटमधलं 50% बजेट आमच्या विभागाचं इथं देतोय आम्ही साहेब. त्यामुळे हे योग्यच राबवली तर सगळ्या लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे अशा चुकीच्या लोकांवरती कारवाई करताना आपल्या सगळ्यांचं सुद्धा सकारात्मक सहकार्य मिळालं तर ही योजना आपल्या सगळ्या सामान्य नागरिकांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी ती मीटिंग जी आपण म्हटलं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीच कमिटी केली. त्याला माझा उद्देश असा आहे की त्यामध्ये आमचा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर हा सगळ्या आमदार महोदयांना भेटला पाहिजे, योजना त्यानं समजून सांगितली पाहिजे, तुमच्या सूचना घेतल्या पाहिजेत. अजून सुद्धा जुन्या सवयी मोडल्या नसल्यामुळं अशा ठिकाणी कुठे निदर्शनास आला असेल तर त्याचा सुद्धा अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा घेऊन आपल्या सगळ्यांच्याकडे मी त्याची वितरित करतो.